चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आता काहीच दिवस उरलेत। त्यातच प्रचारामध्ये नेत्यांकडून शिवराळ भाषेचा वापर केला जात असल्याने राजकीय वातावरण तापलंय। पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये घमासान सुरू आहे। आगामी काळातील महापालिका निवडणुकांची जणू रंगीत तालीम असल्यानं ही पोटनिवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे। प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर टोप टाकताना अजित पवार यांनी शिवराळ भाषेचा वापर केला। मित्रांनो, यांच्या अंगातच पाणी नाही तर ते जनतेला कुठलं पाणी देणार आहे याचाही विचार आपण केला पाहिजे। अरे लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असावी लागते। निगडीपासून तिकडे कात्रज पर्यंत झटका लावला पाहिजे। यांच्या अंगातच काही दम नाही तर ते कसं काय इथं दम दाखवणार आहे? माणूस सिरियस आहे? तुम्हाला राजकारण पडलंय? तुम्हाला मतं पडलीत? तुमच्यामध्ये धमक नाही? अजित पवार यांच्या शिवराळ भाषेवर भाजपनं संताप व्यक्त केलाय। खरं तर माझी दादांना विनंती आहे की तुम्ही खूप सुसंस्कृत नेते आहात, अशा पद्धतीची खालची भाषा ही तुम्हाला शोभत नाही। आणि मला असं वाटतं की वारंवार जर ती तुम्ही तशाच पद्धतीने जर बोलणार असाल तर मला वाटतं की आम्ही सुद्धा त्या पद्धतीने बोलायला कमी पडणार। निवडणुकीत एकमेकांवर होणारी टीका आणि शिवराळ भाषा यामुळे मतदारांचं मनोरंजन होतं, पण विकासाचे मुद्दे मात्र मागे पडतात। यामुळे नेत्यांनी शब्दांचा तोलून मापून वापर करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।